नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्रावणातला पहिला सण नागपंचमी। आपल्या देशात सणांना खूप महत्त्व आहे। त्यातील श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी। नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करून प्रसन्न करणे हे फार वर्षापासून चालू आहे। नागपंचमी करण्यामागे खूप जुन्या कथा सांगितल्या जातात। त्यात काही पुराणातील तर काही दंतकथाही आहेत। पुराणातील कथेप्रमाणे तक्षक नागाच्या अपराधाला सजा देण्यासाठी राजा जनमेजयाने सर्पयज्ञ सुरू केला। त्याने सर्व सापांची आहुती देणे चालू केलं। तेव्हा तक्षक नाग आपला जीव वाचवण्यासाठी इंद्राच्या आश्रयाला गेला। अपराधाला अभय देणे हा सुद्धा अपराध आहे म्हणून जनमेजय राजाने इंद्राची आहुती दिली। तेव्हा अगस्त्य ऋषीने तप करून जनमेजयाला प्रसन्न केले। इच्छित वर माग असे सांगितल्यावर सर्पयज्ञ थांबवावा अशी विनंती केली। राजाने यज्ञ थांबवला आणि तक्षकाचे प्राण वाचले। तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमीचा। दुसरी कथा आहे द्वापारयुगातील श्रीकृष्णाने यमुना नदीच्या डोहात कालियामर्दन केले। तो शरण आला तेव्हा त्याला कोणत्याही प्राण्याला इजा न करण्याचे वचन देऊन अभयदान दिले। तोही दिवस होता श्रावण शुद्ध पंचमी, म्हणून या दिवशी नागपंचमी हा सण साजरा होतो। सापसुद्धा या दिवशी कोणालाही इजा करत नाहीत। दंतकथेप्रमाणे फार वर्षापूर्वी एका गावात एक शेतकरी आपल्या 2 मुले, 1 मुलगी आणि पत्नीसोबत राहत होता। एकदा शेतकरी शेतात नांगरत असताना नांगराच्या फाळात नागिनीची 3 पिल्लं मरतात। क्रोधित होऊन नागिन बदला घेण्यासाठी रात्री अंधारात शेतकऱ्याच्या 2 मुलांना दंश करून मारते। सकाळी परत येऊन मुलीला चावणार इतक्यात ती मुलगी दुधाची वाटी नागिनीसमोर ठेवून माफी मागते। मुलीची सुद्धा श्रद्धा पाहून नागिन प्रसन्न होऊन तिला अभयदान देते आणि तिच्या 2 भावांना परत जिवंत करते। हा पण दिवस होता श्रावण शुद्ध पंचमीचा, म्हणून नागपंचमीला नागाला दूध दिले जाते। खरं तर नाग दूध पित नाही। नागाच्या शरीररचनेनुसार नागाच्या पोटात दूध गेलं तर नाग अशक्त होऊन मरून जातो, म्हणून नागाला दूध पाजू नये। सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करून नागपंचमीच्या दिवशी गारुड्यांना बंदी घातली आहे। सर्वात जुनी कथा आहे सत्वेश्वरी देवीची। 5 युगांपूर्वी सत्वेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती। एकदा तिचा भाऊ सत्वेश्वर याला नागपंचमीच्या आदल्या दिवशी सर्पदंश होऊन मृत्यू आला। त्यामुळे भावाच्या शोकात सत्वेश्वरीने दिवसभर अन्नग्रहण केले नाही। तिला उपवास घडला म्हणून स्त्रिया भावाच्या उदंड आयुष्यासाठी उपवास करून देव व नागदेवतेला साकडे घालतात। सत्वेश्वरीला दृष्टांत झाला की तिचा भाऊ नागजन्मात गेला आहे। ती जंगलात सैरावैरा फिरत भावाला शोधू लागली। कुठेही दिसेना म्हणून झाडावर चढून शोधू लागली। तिची ती अवस्था बघून नागरूपात भावाने तिला तिथेच दर्शन दिले। त्यामुळे त्याच नागाला तिने भाऊ मानले व आनंदाने झाडाच्या फांद्यांना झोके घेऊ लागली। आजपर्यंत स्त्रिया त्याचमुळे या दिवशी नागाला भाऊ मानून त्याची पूजा करतात व त्या दिवशी झाडाला झोके घेतात। सत्वेश्वरी भावाच्या दुःखात निस्तेज झाली होती। तिला आनंदी करण्यासाठी नागाने वस्त्रे व अलंकार दिले, म्हणून या दिवशी स्त्रिया नवीन कपडे व अलंकार घालतात। तो आता परत जाऊ नये असे वचन तिने मागितले। तेव्हा नागाने आपला फणा तिच्या हातावर ठेवून तिला वचन दिले। तेव्हा तिच्या हातावर लाल रंगाचे प्रतीक उठले, म्हणून त्या दिवशी मुली व स्त्रिया हातावर मेहंदी काढतात। आपल्या प्रत्येक सणांमध्ये केलेल्या पारंपरिक प्रथेमागे काहीतरी इतिहास आहेच, उगाच थोतांड नाही। जसे नागपंचमीला दूध देणे, माफी मागणे, उंच झोका घेणे, भावाची कीर्ती उंचावर जाण्यासाठी प्रार्थना करणे, हातावर मेहंदी काढणे, भावा बहिणीने एकमेकांना न सोडण्याचे वचन देणे, नवे वस्त्र धारण करणे, एक दुसऱ्याला सुखी व आनंदी ठेवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाग साप यांचे संरक्षण करणे, त्यांना अभय देण्याचे वचन घेणे। तसा साप हा शेतकऱ्यांचा मित्रच आहे। तो शेतात क्षेत्रपालन करतो, त्यामुळे त्याला क्षेत्रपाल ही नाव आहे। आज भारतात ठिकठिकाणी सर्पमित्र नावाने संस्था आहेत। त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे। भगिनींनो, तुम्ही योग्य त्या मंदिरात अथवा आपल्या घरीच पाटावर नागाची प्रतिमा काढून मनोभावे नागपंचमी साजरी करू शकता। मात्र नागाकडून भावाच्या रक्षणासाठी वचन घेता तसे आपल्या भावाकडूनही नाग रक्षणासाठी वचन घ्या। हीच खरी नागपंचमी। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अजय शिवकरसह तृप्ती भोईर, केळवणे, पनवेल।